नमस्कार मंडळी, आरोग्यमंत्र चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत पोटावरची चरबी कमी कशी करायची याबद्दल। एकदम सोप्या आणि सविस्तर मराठीमध्ये। पोटावरची चरबी म्हणजे कमरेभोवती साठलेली चरबी। ही केवळ दिसण्यासाठीच वाईट नसते, तर ती तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक असू शकते। यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो। पण काळजी करू नका, योग्य जीवनशैली आणि काही उपायांनी तुम्ही नक्कीच यावर मात करू शकता। चला तर मग जाणून घेऊया। 1. आहारावर लक्ष केंद्रित करा। पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आहाराची भूमिका खूप महत्त्वाची आहे। तुम्ही काय खाता आणि किती खाता यावर बरंच काही अवलंबून असतं। साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा। गोड पदार्थ, शीतपेये, बेकरी उत्पादने आणि तयार अन्नपदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि पोषक तत्त्वं कमी। हे तुमच्या पोटावरची चरबी वाढवतात। त्यामुळे यांचा वापर कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा। प्रथिनेयुक्त प्रोटीन आहार घ्या। तुमच्या आहारात डाळ, कडधान्ये, अंडी, मासे आणि चिकन यांचा समावेश करा। प्रथिने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटायला मदत करतात आणि स्नायू मजबूत करतात। फायबरयुक्त फायबर पदार्थांचं सेवन करा। फळे, भाज्या, धान्य आणि बियाण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं। यामुळे तुमचं पोट साफ राहतं आणि भूक लवकर लागत नाही। आरोग्यदायी चरबीचा हेल्थी फॅट्स समावेश करा। एव्होकॅडो, नट्स, बिया आणि ऑलिव्ह ऑइल यांसारख्या पदार्थांमधील चांगली चरबी तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, मात्र ती मॉडरेशनमध्येच घ्या। पुरेशी पाणी प्या। दिवसभर पुरेसं पाणी पिणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। ते तुमच्या चयापचय क्रियेला, मेटाबॉलिझम मदत करतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं। 2. नियमित व्यायाम करा। केवळ आहारावर नियंत्रण ठेवून पोटावरची चरबी कमी होणार नाही। त्यासाठी नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे। कार्डिओ व्यायाम, कार्डिओ एक्सरसाइजेस, धावणे, चालणे, सायकल चालवणे, पोहणे यांसारख्या व्यायामांनी तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि चरबी कमी होते। आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा किंवा 75 मिनिटे जास्त तीव्रतेचा कार्डिओ व्यायाम करा। स्ट्रेंथ ट्रेनिंग वजन उचलणे किंवा बॉडीवेट व्यायाम केल्याने तुमच्या स्नायूंची ताकद वाढते। स्नायू जास्त कॅलरीज बर्न करतात, त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते। आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा। पोटाचे व्यायाम, ॲब्डॉमिनल एक्सरसाइजेस, क्रंचेस, प्लॅंक, लेग रेजेस यांसारख्या व्यायामांनी पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते। मात्र लक्षात ठेवा, केवळ पोटाच्या व्यायामांनी चरबी कमी होत नाही, त्यासाठी संपूर्ण शरीराचा व्यायाम महत्त्वाचा आहे। 3. पुरेशी झोप घ्या। पुरेशी झोप घेतल्यास तुमच्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे भूक वाढते आणि तुम्ही जास्त खाता। दररोज रात्री 7 ते 8 तास शांत झोप घेणे आरोग्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आवश्यक आहे। 4. तणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट। तणावामुळे कोर्टिसोल नावाचं हार्मोन तयार होतं, ज्यामुळे पोटाभोवती चरबी जमा होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे योगा, ध्यान, मेडिटेशन किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा। 5. काही महत्त्वाचे बदल, जेवण हळूहळू आणि चावून खा। टीव्ही बघत किंवा मोबाईल वापरत जेवण करणं टाळा। लिफ्टऐवजी पायांचा वापर करा। जवळच्या अंतरावर जायचं असल्यास चालत जा। मंडळी, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आरोग्यमंत्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन येत राहू. खाली असलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि घंटीचे चिन्ह दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. निरोगी राहा आणि आनंदी राहा.